जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, मांजर हा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रत्येकजण तिला वाघाची मावशी म्हणून ओळखतो. परंतु भारत हा असा एक देश आहे की ज्या ठिकाणी साप असो, उंदीर असो, मांजर असो, बैल असो, गाय असो, बऱ्याचशा मुख्य प्राण्यांची पूजा केल्या जाते. मंदिरामध्ये त्याला देवाचं स्थान आहे. आणि मांजर मारू नये हा महत्त्वाचा उद्देश पूर्वीच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी ऐतिहासिकदृष्ट्या मानलेला आहे. त्यांची भावना त्या मांजरीविषयी अशी राहायची की पूर्वीची लोक म्हणायची, काशी केली तर सांगतोस म्हणे आणि मांजर मारलेलं सांगत नाही, म्हणून मांजरीला पूर्वीच्या काळामध्ये मारत नव्हते. आणि मांजर मारल्यानंतर काशीला जाऊन यावं हा महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. अशा बऱ्याचशा जुन्या कथा आहेत. तर भारतामध्ये कर्नाटक राज्यात बेक्काले नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये हजारो वर्षापूर्वीचं मांजरीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी मांजरीला पूजल्या जातं, मांजरीचं पूजन केलं जातं. तिला देवी म्हणून हजारो वर्षापासून त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. मांजरीचं असं मंदिर त्या ठिकाणी, आणि गेली हजारो वर्षापासून ही परंपरा त्या गावामध्ये, त्या परिसरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जाते. त्याचा आपण एक दिवस इतिहास बघू की ते मंदिर किती जुनं आहे, कुठल्या राजानं बांधकाम केलं वगैरे. तर आमच्या या मांजरीला लोक वैतागली होती, वाड्यातली सगळीच लोक वैतागली होती, कंटाळली होती आणि लोकांना तिचा त्रास होऊ लागला. कारण ती प्रत्येकाच्या चुलीमध्ये जाऊन, घरामध्ये जाऊन नासधूस करायची, चुलीमध्ये 2 नंबर करायची. म्हणजे त्याच्यामुळं काय व्हायचं की लोकांच्या मनस्थिती बिघडल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला तिचं नावच सांगितलं नाही, तुम्ही विचारलं नाही, तो भाग वेगळा. पण मी आज तुम्हाला तिचं नाव सांगणार आहे. तिला सगळेजण हौसा या नावानंच ओळखायचे. आणि मग वाड्यामध्ये सगळ्याजणांनी विचार केला की व ह्या सगळ्या वादाचं कारण ही हौसा आहे, हिला काय करू म्हणे. मारणं तर शक्य नाही, कारण मारलं तर पाप लागतं. मग हिला काय करू म्हणे, आपण बाहेरगावाला सोडून येऊ, कुठंतरी जंगलामध्ये वगैरे सोडून येऊ. मग काहींचं म्हणणं आलं की बाबा पाणी पार करून ते जनावर येऊ शकत नाही, किंवा पाणी पार केल्यानंतर त्या मुख्य जनावराला रस्ता आठवत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पुरातन काळात होत्या. मग आमच्या त्या वाड्यामध्ये आमच्याकडे तीर्थपुरीचे गोपाळ बाबा राहायचे. ब्राह्मण होते, कुलकर्णी जोशी. आणि ते पूजाविधी त्यांच्याकडं, ते दहेगावन गाव होतं, भिक्षुकी करायचे ते. आणि त्या उद्देशाने त्यांच्याकडे ते गाव होतं. म्हणजे गावातली लग्न वगैरे, पूजाविधी, पंचांग सांगणे वगैरे सर्व काम हे गोपाळ बाबा करायचे. आणि मग त्यांच्याकडं बरेचसे गाव होते. तर त्यांनी काय केलं की सांगितलं म्हणे, तुम्ही काय करा म्हणे, ह्या मांजराला म्हणे, म्हणजे ह्या हौसाला म्हणे काय करा म्हणे, एखाद्या गोणीमध्ये किंवा कशामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये काळ्या धारीची थैली राहायची, म्हणजे पोती राहायची, ज्याच्यामध्ये साखर, ज्वारी, धान्य, जे काही धान्य तयार होईल शेतामध्ये, ते काळ्या धारीच्या थैल्यामध्येच आणलं जायचं. आणि मग सगळ्यांनी मिळून, वाड्यातल्या लोकांनी मिळून काय केलं की या मांजरीला पकडण्याचा प्रयत्न केला. आणि मग सुधाकरनी थैलं पकडलं आणि त्या थैल्याचं एक तोंड जेणेकरून ती मांजर त्याच्यामध्ये टाकता येईल. आणि तरी तुम्हाला सांगतो, कमीत कमी वाड्यातल्या 8-10 जणाला तिने जखमी केलं. आता अगोदरच हे चिडलेले होते. बंडू मामा आणि सुधाकर यांनी काय केलं म्हणे, आज मांजरीला
थैल्यात टाकायचंच म्हणे. आणि मग ह्यांनी काय केलं, त्या हौसाला त्या पकडलं, पकडून त्या थैल्यामध्ये टाकलं वगैरे, बांधलं व्यवस्थित आणि गोपाळ बाबाच्या हवाली केलं. त्यांना ते म्हटले की बाबा मी जाताना तीर्थपुरीला घेऊन जातो. त्यांच्याकडं पांढरं घोडी होती. ते घोडीवरून ये जा करायचे, प्रवास करायचे. काय 4-5 किलोमीटरचं अंतर होतं ते. आणि मग हे आपले त्या घोडीला घेऊन निघाले. जाताना यांनी त्या पॅक बांधलेल्या थैल्यामध्ये त्या मांजराला घेऊन निघाले. यांना जायचं होतं रामसगावला, गंगाच्या काठाला. आणि त्याच्या पलीकडं राहेरी म्हणून गाव होतं, ते पण सुद्धा त्यांच्याकडं भिक्षुकीसाठी होतं. मग यांनी काय केलं की गंगेच्या पलीकडं त्या राहेरीला त्या मांजराला सोडलं. आता राहेरी या गावामध्ये मांजराला सोडल्यानंतर काय झालं की ते बावळं थैल्यातून बाहेर पडल्यानंतर एकदम घाबरून गेलं आणि बावळं इकडं तिकडं पळायला सुरुवात केली. कारण आजूबाजूचे काही कुत्रे वगैरे मागं लागलेली होती आणि त्या भीतीनं ते घाबरून गेलं. आता घाबरून गेल्यामुळं काय झालं की त्यांनी डायरेक्ट आणि पाण्यामध्ये पोहतासुद्धा येतं. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस यांना पोहता येतं. परंतु जास्त प्रमाणात जर पाणी असेल तर मग ते बुडून जातात. तर मग काय झालं की त्या हौसाने पाण्यामध्ये उडी टाकली. गंगेच्या पात्रात त्यावेळेस पाणी राहायचं आणि मग ती पोहत पोहत पाण्यामधून अलीकडं आली. तिच्या पाठलाग करत कुत्रेसुद्धा पाण्यामधून पोहत अलीकडच्या काठाला आले. तोपर्यंत येणं झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला. परंतु मित्रांनो, अक्षरशः 15 दिवसानंतर ही मांजर म्हणजे ही हौसा परत आमच्या घरी आली. काय झालं, परत ही आमच्या घरी आली आणि कुठल्याही प्रकारची दुखापत न होता ती सुखरूपरित्या, म्हणजे जवळपास गंगेचं पात्र पार केलं. मध्ये पाट होता तीर्थपुरी ते दहेगावांच्या मध्ये, तो सुद्धा पार केला, पोहून आली. आणि पाटाच्या पाण्याची स्पीड, त्या पाटाच्या पात्राचं पाण्याची स्पीड जवळपास हिरो होंडाच्या शेवटची स्टेप जी असेल तेवढी स्पीड त्या पाण्याची असते. एवढ्या स्पीडमध्ये ती मांजर पाठ पोहून गावात आली. आणि आश्चर्याची गोष्ट, घर न चुकता, विशेषतः कुठल्याही प्रकारची जखम न होता ही हौसा घरी आली. आणि नंतर ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जे काही उंदराने धुमाकूळ वगैरे माजवलेला होता त्या गडीवरती, त्या वाड्यामध्ये, तो सगळा गोंधळ त्या ठिकाणी. आणि सर्व लहान मुलं, कारण ती लहान मुलाबरोबर पण खेळायची, बसायची वगैरे. आणि मग सर्व लहान मुलांचा एकच दांगडो, हौसा आली, हौसा आली. आणि ते वाड्यामध्ये 1-2 पाहुणे आलेले होते, त्यांना नवल वाटलं, व हौसा म्हणजे नेमकी कोण बाई अशी, ती एवढी लेकरूसुद्धा तिचं नाव घेत आहेत म्हणून. आणि मग ते पाहुणे खाली म्हणजे गडीच्या मुख्य दरवाजा जो होता वाड्याचा, त्या दरवाजापर्यंत आले, पाहू लागले इकडं तिकडं. म्हणजे कोण हौसा आहे, कोण हौसा आहे, कोण हौसा आहे, कोणालाच ते मेळ बसेना. आणि मग मुलं सगळे हसायला लागली. म्हणे काय झालं, अहो म्हणे त्या मांजरीचं नाव हौसा आहे म्हणे. आणि मग ते पाहुणे परत घरामध्ये गेले, सर्वजण शांतपणे बसले वगैरे. आणि अशा प्रकारे ह्या हौसाचं जीवन परत सुरळीतपणे व्यवस्थितरित्या सुरू झालं. आणि योगायोग ती तेवढे 2 पाणी पोहून आल्यामुळे म्हणा किंवा 15 दिवसाचा कालावधी गेल्यामुळे म्हणा, ती एकदम शांत, कुठल्याही वाड्यातल्या लोकांची तक्रार आमच्या घरापर्यंत आली नाही. तिच्यामध्ये एवढा बदल होऊन गेला. मग आज ते 15 दिवसाचा कालावधी म्हणा किंवा ते पाण्यामध्ये पोहून आली म्हणा किंवा जे काही असेल तिच्या पाठीमागे कुत्रे वगैरे जे काही प्राणी वगैरे मागे लागले असतील त्या धाकाने म्हणा, ती पूर्णपणे शांत होऊन गेली होती. कुठल्याही घरामध्ये तिने म्हणजे ये जा करायची, प्रवास करायची, ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून या घरात, परंतु वादिवाद तिने
कुठल्याही प्रकारचा केला नाही त्या ठिकाणी. आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि विशेष म्हणजे मांजर हा प्राणी सगळ्यात बुद्धिमान, चतुर आणि सायंटिफिकरित्या त्याची रचना ही आपण एखाद्या भागामध्ये बघू. खास निसर्गाने त्या प्राण्याला बनवलेलं आहे. तर ते कसं बनवलेलं आहे आपण पुढील एखाद्या भागात बघू. स्पेशल मांजरीसाठी व्हिडिओ बनवू. आणि अशा प्रकारे आणि विशेषतः म्हणजे बंडू मामा आणि सुधाकरला सुद्धा तिने जीव लावायला सुरुवात केला, हे विशेष. म्हणजे एवढ्या जखमा होऊन सुद्धा आणि मार लागून सुद्धा ते एकमेकाला जीव लावू लागले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सगळेजणाला आश्चर्य वाटू लागलं वाड्यात, की हे मुका प्राणी असून एवढा याच्यामध्ये बदल कसा झाला. आणि सर्वच्या सर्व शेवटी तिला सर्वांनी ॲक्सेप्ट केलं, म्हणजे मान्य केलं, की नाही बुवा हा आपल्यातलंच एक सदस्य आहे, आपल्याच वाड्यातील एक सदस्य आहे. आणि सर्वांनी तिला जीव लावायला सुरुवात केली. विशेषतः बंडू मामा अक्षरशः मानेपर्यंत घासले होते. पहिल्या दिवशी ज्यावेळेस धरायला गेले त्यावेळेस सुधाकर आणि बंडू मामा दोघेही मानेपर्यंत घासले गेले होते. फक्त त्यांचा घसा पकडायचा राहिला होता. जर घसा पकडला असता तर दोघांपैकी एक जण संपला असता. पण ते दैवयोग म्हणा किंवा तिनं त्यांना माणुसकीनं म्हणा, तिच्यामध्ये काय असेल, त्यांनी फक्त त्यांचा गळा धरला नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. तर बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारची आमची हौसा होती. आणि नंतरच्या काळामध्ये वय झाल्यानंतर त्या नंतर कुठं गेली, काय गेली तिची तिला माहीत, किंवा नंतर कुत्र्याने धरली काय देव जाणे. पण तरी ती जवळपास 2-3 वर्ष राहिली आमच्याकडे नंतरच्या काळात. आणि नंतर एक दिवस ती गायब झाली. बाकीचे विषय देव जाणे काय असेल तर. तर अशा प्रकारची ही हौसाची कथा. आणि बंडू मामा या भागामध्ये तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की 4थी पास झाल्यानंतर बंडू मामा शिक्षणासाठी कुठे जातात, काय करतात, कसं शिक्षण घेतात आणि काय काय करतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.